रिया मला नाही बोलायचंय. मी सई आहे. वहिनी मी येऊ का? एक मिनिट ये ना वहिनी. बिझी आहेस? नाही ये ना. ओमी, तू चिडलायस माझ्यावर? तुझ्यावर कशाला चिडू मी बहिणी. रियावर चिडलोय मी. पण मी चिडली आहे तुझ्यावर. का? अगं बहिणी, मला खरंच तुला बोलायचं नव्हतं. तू प्लीज ते म्हणायला नको. त्यामुळे नाही चिडलेले. मग मला असं वाटायचं की मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, किमान फ्रेंड तरी आहेसच तू माझी फ्रेंड. हो, जर मी तुझी फ्रेंड आहे तर तू मला तुझे सिक्रेट सांगितलं असतंस ना. सिक्रेट? वहिनी, ते रियाचं बोललेलं इग्नोर करतो. तसं खरंच काही नाहीये. उगाच काहीतरी बोलते ती. नक्की? हो वहिनी, आय नो मी खाली ओव्हर रिॲक्ट केलं. पण तूच मला सांग, एखादी व्यक्ती आयुष्यात चुकली असेल तर ती वाईटच आहे असा टॅग लावायचा का? म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक चान्स नको मिळायला? मिळायलाच हवा. आपण माणसं आहोत ना रे, चुका होतात आपल्याकडून. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणत होतो. पण सगळे नाही असं विचार करत. ओमी, हे बघ, मला बाहेरच्या जगाचं नाही माहित काही, पण आपल्या घरातली माणसं अजिबात अशी नाही. ते नेहमी चांगला विचार करतात. आणि आता खाली जे काही घडलं ना, त्यावरून जर तू तर्क लावत असशील तर ते खूप चुकीचं आहे. अरे सगळी मस्करी करत होते तुझी. एवढं सिरियस का झालास तू? आणि तूच बघ ना, मी जेव्हा या घरात आले तेव्हा माझी काय अवस्था होती. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलंस ना, एवढं प्रेम दिलात मला. आता मला एवढं प्रेम मिळत आहे म्हटल्यावर तुझ्या बायकोला किती प्रेम मिळेल याचा विचार कर ना. आपल्या घरातली माणसं किती सांभाळून घेतील तिला. आणि ओमी, तुझं लग्न झाल्यावर ना माझी तर मज्जाच असणार आहे बघ. म्हणजे काय म्हणजे मला एक हक्काची मैत्रीण मिळेल ना. पण या सगळ्या गोष्टींना अजून खूप वेळ जायचा. सध्या तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. छान अभ्यास कर आणि चिडचिड कमी कर, ठीक आहे? बरं, आता खाली जेवायला ये, सगळे वाट बघताय. वहिनी, थँक्यू. ठीक आहे, ये. आलोच. आणि ओमी, तू विसरला असशील पण मी नाही. बहीण म्हणतोस ना मला, मग बहिणीला मनातल्या गोष्टी शेअर करू शकतोस ना. हे बघ, तुला काहीही वाटलं, कुठली अडचण असेल तर मला सांगत जा. ओके सिस. बूम. असाच खुश राहा. ये खाली, वाट बघ. आलोच. वहिनी, जसं तू या घरात येऊन सगळ्यांचं मन जिंकलंस ना, तसंच अंजली सुद्धा जिंकेल, फक्त तिच्या स्टाईलने. सई मला काहीतरी सांगायला ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि मी त्यांच्यावर चिडलो. काय झालंय देवांश तुम्हाला? हल्ली तुम्ही लगेच चिडता. मला काय झालंय हे माझंच मला कळत नाही. कदाचित भैरवी आईशी मी इतका अटॅच्ड होतो आणि आता ती दूर गेलीये, याचा त्रास होतोय मला. भैरवी मॅडमचं नाव काढलं की तुम्ही लगेच चिडता हे माहितीये मला, पण मनातून तुम्हाला त्यांची खूप आठवण येते हे कळतंय मला. आईचं आणि माझं नातं किती स्पेशल होतं, तिने सगळं स्पॉइल करून ठेवलंय. माझ्या जीवावर उठली आहे ती. आणि तिला सई तर कधी आवडल्याच नव्हत्या. सई माझ्यासाठी कशी योग्य नाहीये कायम हेच पटवून देण्याचा प्रयत्न केलाय तिने.
पण जेव्हा तिचे सगळे प्रयत्न फेल केले तर ती आता इतकी भयंकर वागायला लागली आहे. मला आईला जाब विचारायलाच लागेल. ती नक्की कुठे आहे हे शोधून काढायलाच हवं. भैरवी मॅडम अशा अचानक कुठे निघून गेल्या? त्यांच्या जाण्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लावलाय देवांशने. देवांश कधी कधी नात्यातल्या प्रेमापेक्षा मनातला राग, गैरसमज जास्त मोठा होतो आणि आपण आपल्याच माणसांपासून दुरावतो. तुमचं मॅडमच्या बाबतीत तसंच काहीतरी झालंय. त्यांनी तुमच्यासाठी खूप काही केलंय, पण सध्या तुम्ही ते सगळं विसरलाय. उद्या जेव्हा भैरवी मॅडम निर्दोष आहेत हे सिद्ध होईल ना, तेव्हा आपण आपल्या आईबद्दल किती चुकीचा विचार करत होतो याचा पश्चाताप होईल तुम्हाला. तुमच्या नात्यात अजून अंतर येण्याआधी मला हे सगळं पूर्वीसारखं करायचंय. काय करू? हॅलो. हां हाय. मीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होता. ॲक्च्युली मला एका व्यक्तीची इन्फॉर्मेशन हवी आहे. मी एक नंबर पाठवणार तुम्हाला. तो व्यक्ती कुठे आहे, काय करतो आहे, त्याचं आत्ताचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन हवी. ओके ओके. तुम्हाला कळायला मला सांगा. ओके या. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम रुमाल. माझा नाही हा रुमाल दादा. काल घरी गेल्यानंतर अंजलीचा एकही कॉल किंवा मेसेज आला नाही आहे. तिचा मूड ठीक असेल ना? एकदा बोलून बघू का तिच्याशी? And the best actress of the year award goes to AC. Thank you, thank you, thank you.
थँक्यू सो मच. यार हा पण ना यार चुकीच्या वेळी फोन करतो प्रत्येक वेळी. एसी आपल्या कामाचा माणूस आहे, उचलायला पाहिजे. ज्या परफॉर्मन्ससाठी मला हा अवॉर्ड मिळालाय त्या परफॉर्मन्सला तुमच्या आग्रहाखातर मी स्टेजवर आत्ता सादर करते. सो जस्ट वेट अँड सी. हाय. हाय अंजली. बिझी आहेस का? हो ॲक्च्युली खूप महत्त्वाच्या कामात बिझी होते. ऑडिशन मध्ये होतीस का? सो सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं. अरे नाही, घरीच होते. ॲक्च्युली ऑडिशन नाही, प्रॅक्टिस करत होते. तुला माहिती आहे ॲक्ट्रेस बनणं खूप डिफिकल्ट आहे. डायलॉग्स पाठ करावे लागतात, खूप पाठांतर असतं आणि मेन म्हणजे क्राफ्टवर काम करावं लागतं. त्यात सगळ्याची प्रॅक्टिस करत होते. कमाल यार अंजली, म्हणजे तू तुझ्या पॅशन बद्दल किती डेडिकेटेड आहेस. मला खूप कौतुक वाटतं यार तुझं. किती हार्डवर्क करतेस तू. ओंकार, थँक्यू सो मच. तू जितकं कौतुक करतोस ना माझं तितकं कोणीच नाही करत रे जगात. बाकी सगळ्यांना तर मी गुड फॉर नथिंगच वाटते ना. जाऊ दे यार, तू सेंटी काय होतीयस. चिल मार. हे बघ, तू आता एवढी मेहनत करतेस ना, तुला नक्की सक्सेस मिळेल. 100% मिळेल. आणि आता जे तुला पाण्यात बघतायत ना तेच तुला डोक्यावर घेऊन नाचतील. मार्क माय वर्ड्स. ओंकार, तुझ्या तोंडात शुगर पडो. खरंच असं होईल का रे? अरे नक्की होईल. हे पण मला विसरू नकोस. गरीबाला लक्षात ठेवा म्हटलं. ओंकार, अरे मी कशी विसरेन तुला? तू इतका मोटिवेटिंग बोलतोस माझ्याशी. तुला माहितीये मी एकदम फ्युचर मध्येच गेले रे माझ्या. थँक्यू तू मला फोन केलास. तुझ्या फोन यायच्या आधी मी खूप डिप्रेस फील करत होते रे. तुझा फोन आला आणि सगळं खूप हॅप्पी झालं. पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. खरंच थँक्यू. हो ना. मग आज संध्याकाळी जर मला भेटलीस ना तर अजून मस्त वाटेल तुला. आज? हो. आज अरे ऍक्च्युली ते ना माझी प्रोड्युसर सोबत माझी मीटिंग आहे आज. सो आज मला नाही जमणार रे. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं, पण आता तू एक सेकंड. वेट. मंडे ट्यूजडे सरप्राईज. मंडे ट्यूजडे नाही, ते मीटिंग आहे ना माझी ती मंडेला आहे आणि मला ना कन्फ्युजन झालं. मी आज फ्री आहे. आज भेटूया ना आपण मग? हो ना, भेटू शकतो ना आपण आज. भेटूच आपण आज. काय ते सरप्राईजचं काय म्हणत होतास? हो, त्याचं टेन्शन तू बिलकुल घेऊ नकोस. ते मी बघतो. अच्छा, ओके चालेल. आपण भेटूयात. बाय. ओके बाय. थँक्यू. स्टॉप क्लॅपिंग. उभे राहून क्लॅप्स का? थँक्यू. या अवॉर्डचं श्रेय मी मला माझ्या मॉमला देते. थँक्यू. हॅलो, तुम्ही तो नंबर ट्रेस करायला दिला होता ना? हा, त्याची इन्फॉर्मेशन काही मिळाली का? ती व्यक्ती आउट ऑफ टाउनच होती, राईट? अहो नाही सर, ती व्यक्ती मुंबईतच आहे, बाहेर कुठेही गेलेली नाही. आर यू शुअर? 100% शुअर सर. ओके फाईन. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे आमच्यावर जो हल्ला झाला त्यात आईचा काहीच हात नाहीये. आपण अलिबागला गेलो होतो तेव्हा भैरवी मॅडम बाहेर गेल्या होत्या. ह्या एका गोष्टीवरून आपण चुकीचा तर्क नाही लावू शकत. त्या दुसरीकडे कुठेतरी पण जाऊ शकतात ना. सर तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. मला नाही वाटत भैरवी मॅडम असं वागते. हेच तर सांगायचा प्रयत्न करत होत्या मला, पण त्यांचं अजिबात काहीच ऐकून नाही घेतलं.
फारच हुशार निघाला. त्याला माझा प्लॅन कळला ना, म्हणून तो न भेटता पळून गेला. त्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळतायत ना हेच कळत नाहीये मला. काहीच कळत नाहीये काय करू. एकतर त्याचा चेहरा मला माहित नाहीये, त्या व्यक्तीचं नाव मला माहित नाहीये. तो कसं ओळखणार आहे मी त्याला? तू काय करते? टॅटू. पण ते एका टॅटू वरून कसं ओळखू मी की तो माणूस कोण आहे ते? काही कळत नाहीये काय करू. कळत नाहीये त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचू. काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. हा, त्याने मला 2-3 नंबरवरून कॉल मेसेजेस केले होते आणि कॉलिंग ॲपवरून मला कळू शकतं की ते नंबर कोणाच्या नावावर आहेत. काहीच माहिती मिळाली नाहीये. हे काय लिहिलंय? VD. आता ह्यावरून कसं कळणार आहे तो व्यक्ती कोण आहे ते? नाही, मला काही करू ना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचंय. जोपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येत नाही ना तोपर्यंत खरं काय ना ते कळणार नाहीये. कसं शोधू त्या व्यक्तीला? गो बाई, ए अंजली, अगो काय पसारा घालून ठेवलायस? आता मलाच आवरावं लागेल सगळ्या. काय आहे? काय चाललंय? यार मॉम, हा नुसता पसारा, यात एक ड्रेस धड नाहीये माझ्याकडे. एवढा ढीक पडलाय ड्रेसचा. एकापेक्षा एक सरस ड्रेस आहेत आणि काय म्हणते किती चांगले ड्रेस. अगं पण आज मला काहीतरी स्पेशल वेअर करायचंय ग. नवीन काहीतरी पाहिजे. का? आज काय स्पेशल? अगं बाई अंजली, मी तुला लग्नासाठी विचारणार आहे की काय? अगं ए मॉम, तुझ्या गाडीला काही ब्रेकच नसतो का? डायरेक्ट लग्न. जा यार मॉम तू. अगं ये वेडे, इकडे ये. डायरेक्ट लग्न म्हणजे काय? हो, डायरेक्ट लग्नच. लग्न करून त्या जहागीरदारांची सून होशील तरच त्या वैभवात लोळशील की नाही? यार मॉम नाही यार, योलो आहे की नाही? जे यू लिव्ह ओनली वन्स, एकच आयुष्य ना माझ्याकडे, त्यामध्ये मी एन्जॉयमेंट पण नको करू का? लग्न झाल्यानंतर सगळं बोरिंग होणार ग, भकास होणार मॉम. आणि तुला माहितीये का, आज ना ओमी मला आज सरप्राईज देणार आहे. अगं बाई, खरं की काय? काय आहे ते सरप्राईज? अगं सरप्राईज आहे ना ग मॉम, ते मला कसं माहित असेल? मागच्या वेळी त्याने मला इयरिंग्स दिले होते, तर मला असं वाटतंय यावेळी तो एखादं ब्रँडेड वॉच वगैरे दे. किंवा त्याच्या डोक्यात असं असेल, कारण तू मला रोज गाडीने सोडायला येतो ना, त्याच्या डोक्यात मला गाडी द्यायचं असेल. काय मज्जा येईल आपण दोघी अशा गाडीत ना. ड्रायव्हर गाडी चालवणार. अगं 2च सीटची गाडी असणार. म्हणजे तू? अगं मला वाटलं 4 व्हीलर. 4 व्हीलर पण देऊ शकतो ना. बडा सोचो. बाई 4 व्हीलर दिली तर पार्किंगला जागा कुठे आपल्या सोसायटीत? मला ना त्या आपटे बाईशी आता भांडायला लागणार आहे. तिची ती खटाऱ्या गाडी उभी करून. तू काळजी करू नको, आपण करू. तू ट्रिपला जाताना सईचा आणि माझा मूड किती चांगला होता, पण नंतर हे सगळं घडलं आणि आमच्या नात्यात पुन्हा टेन्शन निर्माण झालं. मी सईवर चिडल्यामुळे सगळंच बिनसलंय. पण आता मीच हे सगळं सॉर्ट आउट करायला हवं. तुम्ही आज लवकर कसे काय आला? कसे काय म्हणजे? बायकोची आठवण आली तर आलो धावत पळत. अच्छा, माझी आठवण आली की काम लवकर संपलं? हा म्हणजे ते पण.
तुमचा फोन. अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल आहे. कंपनीचा असेल. कंपनी व्हिडिओ कॉल नाही ना करत साई. परत फोन आला. बघा उचला. कोण आहे बघा. चेक करा. उचला ना. बघा ना कोण आहे. एक मिनिट. जोशींचा फोन आहे. तुम्ही घ्या. मी आहे बाहेर. हॅलो. तू का त्रास देतोस आणि हे सगळं काय आहे. सई एवढे सगळे प्रश्न सगळ्यांची उत्तर तुला एकत्र हवी आहेत. डार्लिंग. मी तुझी डार्लिंग वगैरे काय नाही. मला डार्लिंग वगैरे म्हणायचं नाही. मी आधीच सांगून ठेवते. मी तर म्हणणार तुला डार्लिंग. सई तुझ्या पण ना मनात एक असतं आणि होठावर एक असतं. मला माहिती. हे सगळं ना तुला खूप आवडतंय. आणि जरा ना याची उत्सुकता. तुला मला भेटण्याची उत्सुकता खूप आहे. आणि ते आपण ताणून धरूया अजून. हा सई. हे बघ सई. हे बघ. हे बघ. का तू मला फोन करून त्रास देतोयस. काय चाललंय नक्की हे बघ. समोर आहे आणि विषय संपवून टाक. विषय संपून जाईल. नाही डार्लिंग. विषय तर आता सुरू झालाय. सई नावाचा विषय आत्ताच तर सुरू झालाय. अच्छा तुझ्यात जर हिंमत असेल ना तर समोर येऊन दाखव मला मग. सई हिंमत तर माझ्यात खूप आहे. पण ना हा जो होणारा त्रास आहे ना तुला हा मला बघवत नाही. पण तुला भेटण्यासाठी येईन मी तुझ्या समोर सई. नक्कीच येईन. ठीक आहे. मी तुला पत्ता पाठवते. तिथे भेटूयात आपण. पण ना माझी एक अट आहे. एक छोटीशी अट आहे माझी. कसली अट. सई तू ना मला जेव्हा भेटायला येशील तेव्हा एकटीच येशील. जर तू देवांशला घेऊन आलीस तर देवांश ठीक आहे. मी एकटी येईल.